तू घटा है फुहार की, मैं घड़ी इंतजार इसी बरस है ना। तेरे नाम की को तर ओके मित्रांनो, आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती. तुम्हाला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सुपर पेनची गरज लागणार. सुपर पेन तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये इझिली भेटून जाईल आणि CapCut प्रो ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राममध्ये पिन करून ठेवलेलं आहे. ओके, टेलिग्राम एक वेळेस दाखवतो. ओके, जॉईंट व्हायचं अशा तर बघू शकता आपलं टेलिग्राम अशा प्रकारे आहे. बघू शकता कालचं आपण मटेरियल आहे ते लगेच सोडलेलं आहे. ओके, तुम्ही ते पिन मशीन जाऊन तुम्हाला न्यू व्हर्जन 2024ची पेड देखील दिसते प्रोमध्ये. ओके, तर तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. मी इथे CapCut प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ओके, आता नंतर आहे ते आपण सुपर पेन कनेक्ट करून घेऊया. ओके, नंतर नेट फुकट जायला नको. ओके, आपण तेवढं नेट आपण वाचूया. ओके, तर काय करायचं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे लोडिंग होईल. थोडं लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला असं बीट मार्क अशा प्रकारे दिलेलं आहे, म्हणजे 1 2. ओके, तुम्हाला ते कंप्लीट एंडपर्यंत बघायचं आहे. बघू शकता आता इथं तुम्हाला बघू येतं थोडं पुढे यायचं आहे, इथं बीट दिसेल. ओके, तर बघू शकता बरोबर 2 आलेलं. ओके, तिथं काय करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं, प्लिस्ट नावाचं ऑप्शन प्लिस्ट करायचं. ओके, आता बघू शकता मी तर आता थोडं पुढे येतो, इथं बघू शकता 3. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही देखील करून घ्या. मी देखील करून घेतो 4 अशा प्रकारे. बघू शकता एकदम सिम्पलपणे आहे, तर तुम्ही करून घ्या. मी अशा प्रकारे 7 बीट आहेत, 7 बीट आहेत, तुम्ही करून घ्या. ओके, तर मी करून घेतो. बघू शकता झालेलं आहे. आता काय करायचं आहे, एक नंबरचे यायचं आहे, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला थोडं स्क्रॉल डाऊन करायचं आहे. रिप्लेस नावा तुम्हाला ऑप्शन भेटेल इथं. ओके, रिप्लेसवरती क्लिक करायचं. मी तुम्हाला ऑडिओ दिला, मी फोटो दिला असेल, इकडं फोटोवरती क्लिक करतो. तुमच्या फोटो देखील बनवू शकता. ओके, तर अशा प्रकारे फोटो रिप्लेस करत जायचं आहे. रिप्लेस केल्यानंतर तर मी अशा प्रकारे लास्टपर्यंत पटापट आहेत ते रिप्लेस करून घेतो. तुम्ही देखील करून घ्या. ओके, फोटो ॲड करून झाले. आता इथं छोटंसे लोगो दिसत आहे CapCutचं मागं, ती डिलीट करा. याच्यावरती क्लिक करा, डिलीट ऑप्शनवरती क्लिक करा. ओके, तर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे छान छान व्हिडिओ पाहिजे तर आपल्या चॅनलवर नवीन असेल पटकन लाईक सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोकून जाऊ, कमेंट करा व्हिडिओ आवडला तर. ओके, तर बुजता आता आपण अशा प्रकारे कट केलेला. आता काय करायचं, ॲडवरती क्लिक करायचं आहे. इथं सॉंगचं दिसेल, एक्स्ट्रॅक्ट रुपयावरती क्लिक करायचं आहे इथं. ओके, मी तुम्हाला व्हिडिओ दिला असेल ते आत्ताचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर छोटंसं तुम्हाला प्लसचं आयकन भेटेल, तर प्लसच्या आयकनवरती क्लिक करून अशा प्रकारे करायचं. ओके, थोडं अशा प्रकारे झाले. आता काय करायचं, थोडं आपण क्लोज करून टाकायचं, आपण इंटरनेट चालू करून ठेवायचं आहे. ओके, तर ओके मित्रांनो, आपण याचं सुपर पेन कनेक्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस समजा CapCut प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. तर आपण काय करायचं, आपला प्रोजेक्ट आता एडिट करणार तो ओपन करून घेऊया. ओके, आता आल्यानंतर बघू शकता इथं व्हिडिओ पिडवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ पिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगवरती जायचं आहे. तुम्हाला डायमंड झूम इफेक्ट भेटेल, तो ॲड करायचा आहे. इथंवर ॲड करून घ्यायचं आहे. इथंवर ओके, आपलं बीट आहे. ओके, इथंवर ॲड करून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे दिसून जाईल. आता बघू शकता मित्रांनो, तुम्हाला इथे थोडं पुढे यायचं आहे. इथं मिरर इफेक्ट, इथं आपल्या व्हिडिओ पिडवरती क्लिक करायचं. व्हिडिओ पिडवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला पुढं प्लेलिस्टमध्ये यायचं, ह्याच्यावरती यायचं आहे. ओके, ह्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक मिरर 3 इफेक्ट भेटून जाईल. ओके, बघू शकता इथं, तर इथं तुम्हाला मिरर 3 इफेक्ट भेटून जाईल. ओके, मित्रांनो तुम्हाला प्लेलिस्टमध्ये एक इथं मिरर 3 इफेक्ट भेटून जाईल. त्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही काय करायचं बघू शकता, इथं हे सेटिंग आहे, तसं हे कलर आहे हे करायचं, थोडे ही सेटिंग अशा प्रकारे. ओके, तर ही सेटिंग आपल्याला इथंवर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. ओके, तर तुम्ही डायमंड झूम इफेक्ट थोडा इथं कमी करा, इथंवर ठेवा आणि हा इफेक्ट इथंवर वाढवून घ्या. ओके, तर एकदम खतरनाक अशा प्रकारे दिसून जाईल. तुम्ही देखील करून घ्या. ओके, तर झालं. आता बघू शकता मित्रांनो, आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचे, बॉक्स दिसते. ओके, त्या बॉक्सवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग घेईल. आता तुम्हाला काय करायचं, इथं ब्लॉक्स ब्लर हायपेट सिलेक्ट करून घ्यायचं. इथं मिळून जाईल तुम्हाला. नाईट क्लबमध्ये यायचं आहे आणि इथं बघू शकता ब्लॉक्स
हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचे. ड्युरेशन फुल वाढवा. ओके, तर अशा पद्धतीने राहील. सर्व लास्टपर्यंतचा हा इफेक्ट पेस्ट म्हणून टाका. ओके, तर मी ह्याच्या हा इफेक्ट अप्लाय करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. तर ओके बघू शकता मी सर्वांनी हा इफेक्ट लावला आहे मित्रांनो. लाईक ठोकून जावा, लाईक सबस्क्राईब करून टाका. ओके, तर बघू शकता आता पुढचा इफेक्ट आता इथं थोडं झूम करायचं आहे, इथं आपण इफेक्ट ॲड करायचे आहेत. ओके मित्रांनो, थोडं इथं गडबड झालं आहे. इथं आता तुम्ही आता इफेक्ट दिलेला आहे. ओके, तर तुम्ही काय करायचं, त्या इफेक्टची थोडी ड्युरेशन कमी करून ठेवायची. ओके, तर पूर्ण झिरो करा. तर पूर्ण झिरो करायचे, नुसतंच इफेक्ट पेस्ट करायचं पूर्ण झिरो. अशा थोडं स्लाईड होतं ना आपल्याला पाहिजेलं आहे, तर तेवढं माफ करा. चुकून तेवढं हे करा सांगितलेलं तुम्हाला. तुम्ही अशा प्रकारे सगळं आहे ते असं 0 करा. ओके, कमेंट टाका महत्त्वाची म्हणजे कमेंट आहे. कमेंट जेवढी चांगली करशील तेवढी तुम्हाला चांगले व्हिडिओ बघू शकता. आता मगाचपेक्षा इथे हार्ड दिसलं आहे. आता पुढे त्या इफेक्ट ॲड करायचा आहे, इथे यायचं आहे. ओके, आता काय करायचं आहे, तर तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे. बघू हा फोटोवरती ॲनिमेशनवरती जावा. ॲनिमेशनवरती गेले कॉम्बोवरती जावा. इथे तुम्हाला डिस्टॉर्ट हे इफेक्ट भेटून जाईल. ओके, तर हा इफेक्ट भेटून जाईल. आता बघू हा इफेक्ट तुम्हाला बरोबर अशा बस साईज वळून द्यायचं आहे. ओके, तर अशा बस साईज वळून घ्यायचे. तर बघू शकता आता इथून पुढे आपण कॉम्बोवरली इफेक्ट ॲड करणार आहोत. ओके, तर लक्षात ठेवा व्हिडिओ. ओके, तर या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशनवरती क्लिक करा, कॉम्बोवरती क्लिक करा. तुम्हाला तर बाउन्स 2चा मित्रांनो इफेक्ट शोधायचा आहे. ओके, तर बाउन्स 2 इफेक्ट इथं तुम्हाला शोधायचा आहे. ओके, ते इथं घावलेलं आहे बघू शकता. आता याची साईज देखील अशा प्रकारे न्यायची आहे. ओके, तर तुम्ही अशा प्रकारे इथं झालेला आहे. तर पुढचा इफेक्ट आपण बघू शकता. आता काय करायचं, 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जावा, कॉम्बोवरती जावा. इथे तुम्हाला VUI इफेक्ट शोधायचा आहे. इथं तुम्हाला दाखवतो. ओके, तर इथे VU इफेक्ट मिळून जाते का बघा, थोडं बाहेरचा आवाज ते समजून. ओके, VU1 हा V1 इफेक्ट मिळालेला आहे आपल्याला. ओके, थोडं लोडिंग घेईल. ओके, आता मित्रांनो आपण 5व्या फोटोला देणार आहे. बघू इथं व्हिडिओवरती जायचं, फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जाऊ, कॉम्बोवरती जावा. विन सीन हा इफेक्ट तुम्हाला भेटून विन हा बूस्ट हा इफेक्ट तुम्हाला लावून द्यायचं आहे. ओके, दोन्ही फोटो इफेक्ट राहिलेला आहे आपलं. आता काय करायचं, लास्ट 1 नंबरचा इफेक्टला व्हिडिओ ॲनिमेशनवरती जावा, इथं कॉम्बोवरती जावा. डिस्ट्राईट हा इफेक्ट तुम्हाला शोधायचा आहे. तर मी तुम्हाला दावतो डिस्ट्राईट हा इफेक्ट असणार आहे. ओके, तर लावून घ्या लास्टचा इफेक्ट. आता शेवटच्या याला बघा मित्रांनो, इथं या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशन जावा, इनच्या ऑप्शनवरती क्लिक करून रोटेशन इन इथं तुम्हाला इफेक्ट शोधायचा आहे. तर मी शोधून घेतो. इथं रोटेशन इन इथं इफेक्ट शोधून घेतो, तुम्हाला दावतो. ओके, तर बघू सेक इफेक्ट 1 आहे ते इकडचं आहे. ओके, तर तुम्ही इथे ॲड करून घ्या. तर बघू शकता झालेलं आहे, थोडं लोडिंग घेत आहे. तर आपण लावलेलं आहे. थोडे जी साईज आहे 1 पॉईंट कमी अशा प्रकारे वाढवा, थोडे 1 पॉईंट तिथं वाढवा. तर ओके, 1 पॉईंट तिथं वाढवायचा याला आणि लाईक ठोकून जाऊ, सबस्क्राईब ठोकून जाऊ पटकन. आता काय करायचं आहे, त्यावरती आणि व्हिडिओ इफेक्ट लावायचे आपल्याला. ओके, आता काय करायचं आहे, बघू शकता इथं 1 नंबरच्या आपल्या फोटो सोडायचे, 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं बटरफ्लाय तुम्हाला एक हे भेटून जाईल लास्टला. ओके, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यातला तर तुम्हाला 3 नंबरचा फुल पाखराचा आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्या इथंवर ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर मी इथंवर ॲड केलेलं आहे. ओके, तर बघू शकतात अशा प्रकारे दिसून द्या. आता पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथं तर बघू शकता ते थोड्या आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर इथं व्हिडिओ प्लेवरती क्लिक करायचं. इथं स्कॅनिंगवरती इथं तुम्हाला यायचं आहे. स्कॅनिंगवरती आल्यानंतर थोडा इफेक्ट तुम्हाला हे होईल. स्कॅनिंगवरती आपल्याला हा इफेक्ट 1 नंबरचा इफेक्ट लावू शकता तुम्ही. तर तुम्हाला हा इफेक्ट लावायचा आहे. हे सेटिंग बघू शकता. थोडं स्पीड थोडं वाढवा,
थोडं वाढवायला पण नाही आणि ओके. तर हा एक फोटो आहे ते इथवर ठेवा, इतका बीट आहे तितका ठेवा. ओके, अशा पद्धतीने दिसून जाईल अशा प्रकारे एकदम खतरनाकपणे. आता काय करायचं, थोडं पुढे यायचं. आता मित्रांनो चौथ्या फोटोवरती यायचं आहे आणि बॉडी पीसवरती क्लिक करायचं आहे. इथून पुढे थोडे बॉडी पीस लावायचे आहेत, ग्लूइंग लाईनवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल, तर तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. तर थोडे इफेक्ट लोडिंग घेत आहे. ओके, तुम्हाला इफेक्ट बघता कुठला ॲड करायचा आहे. तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला इथं मी नाव शो करीन. ओके, तर तुम्हाला इफेक्ट शोधायचा आहे. बघू येता थोडं स्क्रोल डाऊन करूया. लाईक ठोका मित्रांनो, लाईक सबस्क्राईब करून टाका, होऊन जाऊन दे एक. ओके, तर इथं वरतीच असणारा इफेक्ट बघूया थोडा, तुम्हाला जसा हवा तसा ठेवा. तर मी इफेक्ट एक शोधतो. ओके, तर 2 नंबरला बघू शकता इफेक्ट भेटलेला आहे आपल्याला. ओके, तर मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट लावा, तो काही लोडिंग होईना. आता तुम्ही ते कलर देखील चेंजेस करू शकता सेटिंगवरती जाऊन. आता मला हा कलर लावायचा आहे. तर बघू शकता आपण आता 2च इफेक्ट राहिले. बॉडी पीडवरती क्लिक करा, थोडं पुढे या. थोडं मोबाईल हँग व्हायला लागलेला आहे. आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यावरती या. यावरती आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्ही कोणताही इफेक्ट ॲड करून घ्या. तर मी ॲड करून घेतो माझ्या हिशोबाने. तर मी हा इफेक्ट ॲड करून घेतो. ओके, आणि ओके टच करतो. तर हा इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. आता 2च इमेजेस लावलेला आहे मित्रांनो. थोडं पुढे या, बॉडी पीटवरती क्लिक करा. बॉडी पीटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथं याच्यावरतीच या. याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला सॉरी याच्याकडे या. याच्यावरती हा इफेक्ट पेस्ट करून ठेवायचं आहे. हे तिथं ठेवायचं आहे. ओके ओके, तर व्हिडिओचा सगळा रेडी झालेला आहे. इफेक्ट झालेत का बघा. इथे एक्सपोर्टवरती क्लिक करा, 50 MP ठेवा आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करायला सुरुवात करायची. तर मित्रांनो पुढचा